तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलाय आणि तोही खुल्या पत्रातून, ज्याची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय पाहूयात. प्रति श्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आलाय हे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भारतातील लोक सर्रास बोलतायत. केंद्रातील लोक वाटेल तसे वागतायत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरलाय आणि तुम्ही तो पसरू देताय. देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन आसमानाचा फरक होता. महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं. पण गेल्या काही वर्षात आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्याबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे. तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदी असतो आणि त्यावर कारवाईचा एक आसूडही ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल. पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही, यामुळे सगळे बेफाम झालेत. देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेव्हा होतात आणि त्यावर जेव्हा काहीही खेद तुमच्याकडून व्यक्त केला जात नाही, तेव्हा मात्र तुमच्या संवेदनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते. मी गेली 37 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधीही पांघरून घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवारसाहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत. म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती. आज तुम्ही हा आपला आहे ना, मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरू केलंय. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करतायत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात, त्यांना तुम्ही काही बोलत नाही. बोलला असता तर परत त्यांची ती चूक करायची हिंमत झाली नसती. पण ते तसेच वागतायत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात. तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय? तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना, त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील. खरं तर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायलाच हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहिती नाही. वेडं वाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या, म्हणजेच सगळेच सुतासारखे सरळ येतील. तुम्ही सुज्ञ आहात, तुमच्याकडून अपेक्षा आहेत. राज ठाकरेंच्या या खुल्या पत्राबद्दल तुमचं मत काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावर भूमिका घ्यावी असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून सांगा. अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी सकाळ न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.